आपले बदला बदली करायला. हां हां हां. म्हणजे आता ह्याला किती दिवस लागणार आहे गव्हाला आणि हरभऱ्याला? त्याला का 8 दिवस जाईल की. 8 दिवस. म्हणजे 8 दिवसानं बायका बोलवून काढून घेऊ काय? मग काढून इथं ठेवूया काय ते एका साईडलाच? ठेवा चालतं. तर कुठं ठेवायचं म्हणजे एका साईडला ठेवायचं? मशीन कशी लागणार आहे एका साईडला का मधी? इथं बसेल इथं बसते त्याला किती लागते जागा मशीनला? थोडी लागते एवढ्याच बसते. हां तेच म्हणलं म्हणजे इकडं मोकळा आहे ना जरा हरभरा बी नाही आहे तर इथलं जरा उपडून थोडीशी जागे केली तर होते आपल्याला. चालते. आणि गहू कापून असं कागदावर ठेवलं पाहिजे ना? होय होय पट्टी हातरून ठेवा. हां मग ती कुठं ठेवायची एका साईडला मशीन? ठेवण्यापेक्षा आहे हा. ना तिकडच न्यायचं म्हणजे इथं घाण होईल ना तुम्हाला. होय होय ती तिथंच लावलेलं चालतंय त्या शेतात. बरोबर आहे. असं नेऊया की मग हे बघा. कडकडून जाईल ना. नाही हो हे असं नेता येते की त्या बाजून जाते की रस्ता मोकळाच आहे की. हरभरा नाही. हा आणि ती पाईप हा पाईप नाही आहे हरभरा काही एवढं मोकळ्यातनं खालनं जायचं हो लगेच एका कडनं जाते कडून. जात्या कडन त्यांना येते नाहीला त्यांना माहीत असते अटकल. आपली पाईप आहे ना त्याच्या इकडं बाजून घ्यायचं जरा आपलं हे हरभरा आणि ते दोन्ही काढायचं आहे ना. तर मग तुम्ही 8 दिवसांनी आहे ना म्हणलं हरभरा काढून ठेवायला पाहिजे काय? काढा की हरभरा येईल तो दोन्ही करून देऊ. हां 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 बघायचं 2 ट्रॅक्टर आहेत. हां मोठा एक आहे लहान मळणीचा एक आहे पेरणी वगैरे सगळं. चांगलं आहे ना मग आपलं बाहेर जाण्यापेक्षा आपलं घरातलंच आपलं इकडचं तिकडचं करत राहिलं चांगलंच. मग आता आपल्या हरभऱ्याला आणि गव्हाला दोन्हीला किती होते? काढा हरभरा हां काढून जरा वाळू दे 1-2 दिवस हा. करून देतो दोन्ही. मग ती आता हरभरा जर काढला तर असा उघडा ठेवावं ना? वर वर वाळू दे. हां म्हणजे वल्ला दिसतोय ना जरा हरभरा. आणि गहू ते झाकून ठेवायला लागेल का उघडा ठेवायचं? झाकून कशाला ठेवताय वाळू दे की. तेच म्हणते म्हणजे आम्ही म्हणजे कधी रात्री. बघा 8 दिवस होऊ दे. हां 8 दिवसानंतर कापा. हां कापल्यावर लगेच मळणी करता येते दुसऱ्या दिवशी. ते येते ना चालते चालते. मग तुम्ही फोन लावला की चाल ना लगेच. नाही तर काय होतंय ते राखत कोण बसायचं ना कापल्याला करून देतो. कधी तर आदल्या दिवशी फोन करा मला. चालतंय चालतंय एक दिवस तुम्हाला आधीच करणार आम्ही फोन. आणि ते दादा आल्यात आणि त्यांनी सांगितले की अजून हे आपलं गहू जे आहे ना 8 दिवस ठेवायला लागते. आणि तुम्ही मला म्हणला होता की काकू काढायला लागते आमचा काढून झाला. पण कसं होतंय आमचा ओल असल्यामुळं का नाही ओला आहे ना सगळा हरभरा आणि गहू त्यामुळं ह्यांना विचारून घेतला आधी की अजून किती दिवस ठेवायचा. ह्यांना अनुभव असतो या ह्यांचं आयुष्य त्यातच गेलेलं असतं त्यामुळे ह्यांना माहीत असतंय किती दिवसानं काढायचा काय. मग तुम्ही सांगितलं 8 दिवसानं मग 8 दिवसानं चालतंय ना? होय गहू भरलाय का चांगला? चांगला भरला. तेच म्हणलं आम्हाला काय अजून माहित नाही त्यातलं. चालतंय. तुंगूस असते ना तुंगूस त्यानं हे करा बांधा. बंडले घालते. हां चालतं. नाही तर आपले रस्सीच आणायचं मग सुतळीचं. प्लास्टिक तर कशाला वाढवायचं ना. चालते. हां प्लास्टिक शेतात वाढवायचं नाही हो. आता गुंडाळते गुंडाळते पण आणि पातळ सुतळी मिळते माहिती आणून टाक. हां कसं सुतळी कशी जमिनीत ही होऊन जाते पण प्लास्टिक वापरायचं नाही जास्त. प्लास्टिकनं आपल्या शेतात नाही कुजत कुजत नाही. आपल्या धान्यात बी एखादं गेलं तर पोटात जाते काय ते चुकून. मग ते म्हणलं विचारा तुम्हाला आधी. चालतंय मग मग तुम्हाला फोन करतो. हां बरोबर. हां ते आहे की पण किती दिवसांनी कापायचं आहे वल्ला आहे काय सांगितलं? 5-6 दिवसांनी कापा म्हटलं. होळी होऊ दे 5-6 दिवस आणि आतच घेतलं त्यांनी काय म्हणलं 8-10 दिवस जाऊ दे. आलं पाहिजे का नाही? होय होय होय. हा ही काकाची अशी घाय सगळीकडे घाय बघा. काय पण करू द्या त्यांना घाय घायच काम घायच. किती निघाली एवढी निघाली. मग तुम्ही म्हणला हे दाखवा की असं धरून हे बघा दगड होती थोडे असं ते उन्हात वाळू घालणार आहे पिशवी उडत्या. दगड मुद्दाम ठेवला आहे मी. हे बघा भोपळा आम्हाला रस्त्यात दिसला वाळल्याला म्हणजे वल्ला असतानाच दिसला वेलाला. मग मी काकांना म्हणलं होतं की आपल्याला वेगवेगळ्या आपलं बिया पाहिजे त्या वेगवेगळे भोपळ्याची जाती पाहिजे त्या गोल आकार लांबडा आकार. तर ही लांबडावाला आहे आणि काका म्हणले बियाणे त्यात दगड टाकल्यात पोरांनी. पण पोरांचं कसं असतं माहीत आहे तुम्हाला फळांना दगड मार कशाला एखाद्या भोपळा पडला असला दगड मार तर त्यात ही दगड निघाली बघा एवढी. हे 2-3 दगड निघाली. ही आत्ता मोठा मी असाच ठेवला म्हणलं उन्हात ठेवलं पिशवी उडणार नाही आणि बिया पण वाळतेल्या. काकांना वाटलं दगड जायचे नाही आहे बिया. मी म्हणलं असू द्या म्हटलं तिथं गेल्यावर आपण शेतात फोडून बघूया. तर बघा ह्यात मला वाटतं 500 बिया निघाल्या असतेल्या. तर ह्या आपल्याला कामाला येतात आता भोपळ्याचं बी लावायला रोपं लावायला. तर बघा आता ह्याचा भोपळा कसा येतोय तुम्हाला नक्की सांगणार लावल्यावर. आता मी काय करणार आहे ह्या मांडवला जरा असं आळं करून घेऊन का नाही चारी बाजूनं आपल्या ह्या भोपळ्याचं दोडक्याचं ककडीचं पण लावणार आहे.
आणि आता गव्हात झाले की त्याच मागं लागायचं, त्या मांडवाच्याच मागं लागायचं. आता गव्हाचं जरा चालू आहे, ही जरा काळजी आहे ना. मग ही जरा दोन्ही पिकं काढली ना व्यवस्थित, काढून वाळवून पोते भरून ठेवली की मग मोकळं झालं. मग पावसाळ्याच्या आधी ही वेल मांडव करायचा आणि त्याला व्यवस्थित आपलं वेलाची जी बिया आहे त्या ती वेलं लावायची, बिया लावायच्या. आणि नंतर मग आपलं भेंडी गवारी ही पण लावून टाकायचं, म्हणजे आपलं जून महिन्यात आपल्याला खायला येते. पाऊस पडला की येते भराट्यानं गवारी भेंडी. आणि गेल्या वर्षी इथं लावले तर भेंडी भरपूर खाल्ली आम्ही, विकत कधीच घेतली नाही. पावसाळा पुरा संपला पण विकत आणली नव्हती भेंडी. तर काल सियासाठी तेवढी 20 रुपयाला पावशेर भेंडी आणली, का की घरातली खाल्ली होती ना, तर आता भेंडी खाऊ वाटण झाल्या. मग सियाला डब्याला लागत्या म्हणून बारीक बारीक चांगली दिसली तर आणली. आता ही जुनी झालेली बघा, ही आपलं वांग्याची बी हे आहेत ना रोपं, ते जरा चवीला पण कमीच आहेत. वांग्याची रोपं जी आहेत ना त्याला वांगी लागतात, भरपूर लागत होती पण चवीलाच नाही वांगं. मग म्हणलं हे काढूया, नंतर पावसाळ्यात लावायची. आता थोडे आहेत, थोडे आपल्या घरापुरते वांगे निघतात, बास झालं म्हणलं. तर हे काढून आता मेथी, हे बघा मेथी आणि हे आणलं आहे आपलं काय धने आणल्यात. आणि ही हळदीचा गड्डा आहे, ते पण लावून जायचा, म्हणजे आत्ता नाही आला तर पावसाळ्यात येतात. फक्त पाणी मारून आपलं त्याला जिवंत ठेवायचं म्हणजे येते चांगलं. तर चला आता तुम्हाला नंतर आणि दाखवूया काय काय करणार आहे आम्ही. तर काका गेलेत आता सावलीत बसून, ते उपडून काढायला लागलेत वांग्याची रोपं. जुनी झाले आहेत आणि चवीला नाहीत आणि वाळून गेल्यात. मग तिथं आपलं जमीन मोकळी झाली तेवढी म्हणजे चांगलं उकरून घेऊन का नाही कोथिंबीर लावून टाकते. आणि त्या साईडला तिकडं ना मेथी लावणार आहे, तिकडं जरा ओल राहते ना तर मेथी चांगली येईल. कोथिंबीर पण थोडी लावायची तिकडं आणि मेथी पण. आणि इथं पण जरा मोकळं झाल्यावर जरा तापू देणार मग लावणार. तर चला आता. आणि त्यांनी गव्हावाल्यांनी तर सांगितलं, मशीनवाल्यांनी त्यांना थांबायला लावलं. काकांनी पण बघितलं मशीनवाले जाताना, तर म्हणले बोलवून विचारूया, आपल्या अंदाज तर लागतो आणि आपला अनुभव पण येतो. मग त्यांना विचारले आणि त्यांनी म्हणले 1-8 दिवस जाऊ द्या. तर चला काढताना तुम्हाला नक्की दाखवू आम्ही. आणि बघत राहत जावा, छान छान व्लॉग असणार, छान छान आमचे काय आयडिया असला तर ती तुम्हाला सगळ्यांना कामालाच येणार. आपल्या लहान मुलांना तर कामालाच येणार आहे. आमचे व्लॉग एवढे छान असतात की तुम्हाला पण आवडतात आणि तुमच्या मुलांना पण आवडतात आणि त्यांना पण अनुभव येईल की काय केलं तर काय होतं आहे. त्यामुळं मी व्लॉगचे म्हणजे प्रयत्न करत असते की माझ्यासंग जरा 2 गोष्टी चांगल्या मिळावत्या बघायला ऐकायला. तर चला. नमस्कार, मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल, ठीकच राहायचं. आणि आता माझं काय चाललं आहे तुम्हाला सांगते. घरातल्या भाज्या सगळ्या आवरून कालचा बाजार आणलेला जिकडं तिकडं ठेवून व्यवस्थित धुवून धावून फ्रीजमध्ये सरकवलं कालच. आणि आज काय झालं, आज सकाळी उठून कोथिंबीर आणि मसाला वाटला, कोथिंबीर निवडली, भाजीला तयारी करून दिली, सगळी भाजी केली आणि त्यानंतर मसाला वाटून ठेवला आणि भाजी केली, पोरांना जेवाय वाढलं. आणि मग काका आले. काका गेलते जरा मातीला, एक जण वारलं होतं ना तिकडे, एक काका वारले होते त्यांच्याकडे गेलते. तर मग मातीसनं आल्यानंतर त्यांना जेवाय वाढलं आणि जेवाय वाढून तशीच निघाले मी काय जेवलीच नाही. तर हे बघा डब्बा घेऊन आलते मी, हे बघा. तर तिथं बसून मी झाडाखाली एक चपाती खाल्ली आता. आणि घाईघाईन मला जेवण जात नाही. मग मी म्हणलं घरी थोडंसं दूध पिली आणि म्हणलं अर्धा पेला दूध पिऊन चला जाऊया म्हणलं. चक्कर यायला लागली होती, मग थोडंसं गरम गरम दूध पिऊन डब्बा भरला आणि म्हणलं झाडाखाली बसून सावलीत जेवायचं. मग इथं पण जीव वाटत नाही. काय काका गेलं तर तिकडं गहू बघायला, हे आपले मशीनवाले आलते ना, मग त्यांना दाखवायला गेलते काका. तर म्हणलं मी पण जाते, काय म्हणतात बघायचं म्हणजे मिळते आपल्याला त्यांचा अनुभव. मशीनवाल्यांना लई दिवसाचा अनुभव असते ना, तर काय आहे बघूया म्हणलं. तर मी हा डब्बा हाय असं झाकून ठेवला आणि जायला निघाले तोपर्यंत ते सगळे आली, 2 जण इकडं, काका आणि मशीनवाले काका. तर त्यांनी सांगितलं काय की गहू अजून ओला आहे, जरा 8-10 दिवस जाऊ द्या मग काढा येतो. त्यामुळं त्यांनी म्हटलं तुम्ही कधी पण बोलवा येतो. मग घेतला आहे नंबर त्यांचा. मग आपल्याला जरा वाळलं की गहू आणि आल्यासारखं पीक चांगलं आलं, जरा चांगलं वाळवलं तर आपल्याला म्हणजे धान्य टिकायला टिकतंय चांगलं. आणि आपण जर धान्य चांगलं ह्याच्यावर आपलं गव्हाचं जे कसं आहे चांगलं वाळल्याशिवाय बी काढता येत नाही. आणि अर्धं वल्लं अर्धं वाळलं काढलं तर मग गहू पण मशीकिळं होणार. तसं तर आपण काढल्यावर पण ऊन चांगलं वाळवूनच पोती भरणार, आपलं बोरिक पावडर लावून काय थोडं असेल ते जी काय निघेल ती. तर बघूया आता काय काय होतं आहे. मग त्यांनी तसं म्हणल्यावर मग आता 8-10 दिवस ठेवायचं. आता मग काळजी नाही मला पण, काय की म्हणलं गहू जास्त दिवस गेलं आणि दाणं पडायला लागलं तर आपल्याला काय त्याचं कळणार नाही आहे. म्हणून आता एकदम मशीन जाताना दिसली, मशीनवाले काका.
तर म्हटलं चला आता मशीनवाले आल्या तर त्यांनाच विचारून घेऊया, म्हणजे आपल्याला काळजी नाही की कधी काढायचं. तर आपलं होळी झाली की काढून टाकू आपलं गहू काढून आपलं व्यवस्थित एका जागेला झाकून ठेवलं, म्हणजे मळणीची मशीन आणायची बोलवून आणि करून घ्यायचं. मग हरभरा आणि दोन्ही संगच करणार आहे ना, मग त्यासाठी म्हटलं आता आज जरा जाऊन बघून येऊया. तर बघायला बी आलो, सगळंच झालं. आपलं ते मशीनवाले काका पण भेटले आणि त्यांच्यामुळं आणि जरा आपल्याला 8 दिवस काळजीच लागणार नाही. आता बेफिकर जरा वाळलं तरी चालतंय. आणि आता बघूया काका काय करायला, दाखवते तुम्हाला. चला, आता इथं उन्हात जरा पिशवी उघडी ठेवलेली आहे, असं म्हणजे झाकून ठेवली तर मग घाम येणार आणि बिया खराब होणार. तर जरा असं ठेवलं आहे आणि दगड ठेवला म्हणजे काय होते, वारा आलं तर उडणार नाही. चला आता जरा वाळू द्या दिवसभर. हे बघायला लई दिवस झालं वांग्याची झाडं तोडायची होती, वाळल्यावानी झालती आणि ते कसं आहे अडचण होत्या. मग बाकीच काय लावायचं असलं तर आपल्याला शेत पण मोकळं राहते आणि चांगलं राहते. आणि काकांना मी आता हे बघा, हे आपले फुलाचे आहेत का नाही, हा हार आणलेली, हे नंतर आपण जून महिन्यात का नाही, हे बघा हे वाळवून ठेवलेले आहेत हार. हे नंतर आपलं जून महिन्याच्या आधी इसकटून जायचं शेतात. मग पहिला पाऊस पडायला लागला का नाही, त्या पहिल्या पावसात रोपं चांगली धरत्याल. हां, ही 4 लावली का इथं आल्या तो. हे काही आहे ना, हे अननसचं झाड ही लागू झालेलं आहे काय. हां, ही पान दिसतंय बघा, लागू झालेलं आहे. ही 4 आपण चिंचणीच आणलेली. हे पाण्यानं खराब झालं बघा, बालटीत ठेवल्यामुळं. मग म्हणून मी त्या दिवशी अतुलला सांगितलं होतं की आधी लावून यायचं नव्हतं का, त्याला ओरडली मी जरा. मला हे जरा ना, हां ही आहे ना मोठा आहे अननस, आणि ती आहेत ना ती जरा छोटी आहे ती. हां, आळं करायचं. पण आता काकाने बघा व्यवस्थित केलं. मी तरी वरडायला आले ते, मला काय वाटलं हां ते राहू दे की, ते जरा चांगले आहे ती झाडं. ही वाळली होती ना, काटा लागेल अंगाला, असं पायाला टोचतेल का. हां, वांगी सगळी घ्यायची आत्ता. आणि मग मी वरडायला लागले काकांना की करू नका, आता अननसची झाडं जरा लागू झाल्यात, असू द्या, आल्या तर आपल्याला खायला मिळते आणि घरच्या घरी फळ होतं ना तयार. आणि हे एकदा लावलं का नाही, त्याच्या जी खाली बुडालाच रोपं तयार होतात. आपलं निशिगंधासारखं आणि बाकी जी रोपं असतात ना, कंद असतात, तसल्या झाडासारखंच ह्याचं पण असतं. या बुडालाच रोपं तयार होतात आणि तीच रोपं फळ देत राहतात. त्यामुळे मी म्हणलं एका साईडला लावून ठेवूया, आपल्याला आधीमध्ये एखादं फळ मिळालं तर ऐकत नाही. वांगं ठेवलं इथं तुम्ही, हे बघा इथं मोठं राहिले.
झाडं थांबा सगळी काढली का वांगी पहिलं आता शेवटचं आहे या झाडांची वांगी आणि पालक राहू द्या पालक काय चांगले आहे ते टाका तिकडे एका साईडला आपल्या बांधावर तर एवढी 4 झाडं ही चांगली आहे ती आणि बाकीची तिकडं आहे तेच तर तिकडची राहू द्या म्हणलं बघा तिकडं मोठे झालेत वांगे साईडला आणि हे बघा इथं आता काका मी म्हणलं आत इथली मोठे मोठे बी काढा हां वांगे इथले खुरपं देऊ का तुम्हाला खुरपं कुठं आहे गवत काढायला नाही राहू द्या उन्हात बसू नका या नंतर बघू आणि पहिल्यांदा आम्ही हे आपलं कोबी फ्लावर लावले ना तर हे बघा कसं छान आलं हे बघा चांगलं झालं आहे पहिल्यांदा आहे त्यामुळं भिवून लावलं आहे म्हणलं कीड लागली की मग फळ नाही आलं ना तर नको वाटतं हे बघा फ्लावरचा गड्डा पण किती छान आला आहे हे फ्लावर कोबी 4 कोबीची आहे ती आणि 4 फ्लावरची आहे ती हे बघा इथं पण आहे फ्लावर हे बघा छोटे छोटे आहेत टमाटरच्या रोपांचं काय झालं आहे टमाटर लागतात पण कीडच लागत्या काय होते काय माहीत नाही हे बघा असं कीड लागायला लागल्या आणि मी काय करते मला ते औषध टाकलेले आवडत नाहीत ते नको वाटतात कसं आता बघतोय आपण बिमाऱ्या कशा बिमाऱ्या आल्या त्यामुळं औषध टाकलेलं काय खाऊ पण वाटत नाही आणि औषध काय टाकू पण वाटत नाही तर कीड लागल्याला मी इथंच टाकते म्हणजे ज्या बिया ज्या असतात ना या पडल्या तर पावसाळ्यात टमाटर येतात रोपं आपल्याला 4 मिळाले तर बास आहे आणि बघू आणि नंतर वेगळ्या जरा प्रकारची टमाटरची रोपं आणायची हे बघा इथे एक वांग आले हे बघा इथे एक आहे तर आता आजच्या दिवस आले तर मग मोठे वांग आणि नाही आलं ना तर मग मोठे होऊन जातात वांगी आणि जास्त मोठे पण काय कामाचे नाही हे बघा काल आणलेलं मी बाजारातून मी काल घेऊन आले ते अर्धा किलो 40 रुपयाची वांगी आणि आता आपल्या घरातलीच इथं किलोभर निघाले बघा हे बघा थोडी जरा किडकी असतात बघून करायला लागतात थोडी एखादं किडकं निघालं चालतंय आणि कमी जर झाली आपल्या भाजी तरी चालते पण बिना औषधाचं खायचं तिकडचं तुम्हाला दाखवते इथं पांढरं आलं आहे हे बघा इथं पण पांढरं आले किती छान आहे बघा हे बघा पांढरी वांगी 4-5 निघाली तिथं आणि इथं बघूया आता 4-5 खिडकी निघाली कीड लागलेली वांगी काढून टाकायची हातची साथ दुसरी वांगी खराब होतात हे बघा अशी कीड लागलेली वांगी आहेत का नाही एखादं जर ठेवलं तर दुसरी वांगी खराब होतात त्यामुळं काढतो या हे बघा इथे एक आहे हे असं कीड धरतं हे बघा कीड कसं धरलं तर ह्यातले किती निघतात बघा किलोवर नेले नाही अर्धा किलो खराबच निघतात आणि अर्धा किलो चांगलं निघतात तरी चालतात आपल्याला काय घरात जास्त आम्ही खातच नाही वांगी जास्त आमच्यात काकांना आणि आपलं दिदीला अतुलला तिघांनाच आवडतंय मला आणि आजीला जास्त वांगा आवडत नाही आणि बाकी सगळ्यांना मग भरीत जादा आवडतंय तर भरीतसाठी मी वांगी एकतची आपली मोठी घेऊन जाते पण आता शेतातली जर मोठी वाढली कधी तर मग शेतातल्या वांग्याचं पण मोठ्या वांग्याचं भरीत करता येते हे बघा हे जरा चांगलं निघाले 2 अजून बघूया पानाच्या आडोशाला दिसत नाही नंतर मग येऊन कीड लागलेले दिसतात अचानक हे बघा इथं आहेत पण किडकं दिसायला लागले हे बघा काटे वांगी जायते बघा काटे असले नाही माझ्या हाताला कुरूप झाले बघा वांग तोडताना ते बोटात घुसलेलं आहे का नाही हो दोन्ही हातानं काढ हे बघा हे आपल्या गार्डनपाशी ही वांगी एवढी निघाली काटं वांगी काढताना हातातली घुसली काटं आणि ही इथली वाळली होती ना झाडं त्यातनं निघाली वांगी एवढी ही आपली गार्डन पसली तर हे पांढरं वांगं पण यायला लागले हे बघा हिरवं 2-3 प्रकारचे वांगे आहेत हे बघा हे बिगर काट्याचं आहे पण हे ना हे एकदम जबरदस्त काट्याचं वांग आहे आणि कीड पण लागले आहे घरी घेऊ का टाकून देते कीड लागले आणि ह्याला एवढे काट आहेत ना काढायलाच येत नाही एवढे हाताला टोचले काटं किडकं पण आहे
तरी टाकून दिलं. चला तर बघूया, एवढे भरपूर झाले वांगे. तर हे बघा, आता इथे एक टमाटरचं रोप आहे, वांगे काढून ठेवून आली सावलीत. आणि हे बघा आपलं करड्याला पण आता फुलं लागायला लागले. हे बघा, तर ह्याचे पण बिया ठेवायच्या. आणि हे बघा इथं पण वांग्याची रोपं काकांनी लावल्यात. हे मिरचीचे बघूया आता मिरची लागते का. मिरची लावली होती भरपूर, मिरची पण आपल्याला घरातल्या घरात होत्या म्हणून, पण आलंच नाही व्यवस्थित मिरचीचं रोप. एखादी मिरची लागते तेवढीच. हां 5 चांगले आल्यात. आणि वांग्याची पण तुम्ही आणून लावलेली ती पण चांगले आल्यात. आता काय आतून लावलेले आहे ते. हां गवा, हे बघा गळून पडायला लागलंय फळ. हे बघा फळ गळून पडायला लागलेत. पहिल्यांदा कसं असते, आंबा हे कुठलं पण फळ असू द्या गळून पडते तीच. हे बघा इथं चुकून वांग एका हातात मावत नव्हतं, इथं राहिलं, बाकी सगळे ठेवले नेऊन. तर ह्याला आता काठी लावते. हे बघा फळ छोटं लागले टमाटरचे. हे बघा हे देशी वाटायला लागले मला. देशी असलं तर भारीच झालं, देशी टमाटर चांगलं असते. आणि जरा वर करते ह्याला काठी बांधून, म्हणजे कीड लागणार नाही. चला, आणि हातात फोन ठेवला तर मग काय करताच येत नाही, तेव्हा आता बंद करते थोडाशी आणि काठी लावूया ह्याला. आता बघूया आपण. हे तर भोपळं लागल्यात का. एक भोपळा काढून नेलता आणि दोडके पण दोडका 2 वेळा काढून घेऊन गेले. तर आता 3री वेळा आहे दोडका, बघूया आहे का. आणि भोपळे पण किती लागलेत बघूया. एक भोपळा नेलेला आहे. आता चला तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्यानं. हे बघा इथे छोटे दोडका आहेत अजून. आता इथं 2 आलेत बघा. अशी वरचीवर 2 आपली देशी दोडकं खायला मिळतात. आणि भोपळा पण आता लागायला लागला आहे, घेऊन गेलो आहे. आता बघूया आणि किती लागतात आपल्याला. या वेलासाठी मी एवढी तरसून गेलते ना की कधी मांडव येईल, कधी मला मांडवावर असं भोपळं दोडकं लागलेले दिसत्याल असं मी लय म्हणजे सारखं विचार करायचे की मला माझी एवढी इच्छा पुरी होईल का असं वाटलं होतं. पण वेल पण आलं छान आणि देशी दोडक्याचे बी पण मिळाले होते ना, ती पण छान होते. त्यामुळं दोडक्याला पण हे बघा दोडक्याचं फळ पण वेल छोटंच आहे पण बी एवढं चांगलं आहे का नाही, तर त्याला लागायला लागलेत बघा. 2 लागतात. आणि भोपळ्याचं पण बी चांगलं आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. हे बघा छोटी भोपळं लागलेत. हे बघा इथं एक आहे. हे बघा इथं छोटी 2 आहेत अजून. हे बघा आणि इकडं दाखवतो मला. इथला काढून नेलता, मोठा आलता ते. आणि हे बघा इथं 2 आहेत. तर आता वरचीवर भोपळं पण खायला मिळत्याल, दोडकं मिळत्याल. आणि आता घागरी भोपळ्याचं पण लाल भोपळ्याचं पण लावणार आहे मी. पण बघूया आता जरा हे आज काय करतो, हे जरा गहू निघाल्याशिवाय आम्हाला ते हे जे आहे ना गहू इथलं जरा निघालं ना, चांगला असा वप्पा करून घेऊन असं कडोनी वेल लावलं का नाही आपल्या ह्या बांधावर, मग ह्याच्यावर आपल्या मांडवावर वेल फुलतं आहे. आणि वेल चांगलं फुललं का नाही, फळ पण असं खाली लटकले ना कीड लागत नाही. त्यामुळं वेलाला मांडव जरुरी असतो या. तर मांडव पण छान आला, म्हणजे लावल्यालाच उपयोगाला आला. पावसाळ्याच्या आधी लावलं होतं मांडव, केलं आम्ही, पण वेलं लावल्या नव्हती. मग थंडीत म्हटलं चला आता बघूया. पाऊस संपल्या वेलाला म्हणजे बिया लावल्या आणि वेल पण आलं चांगलं आणि फळ पण द्यायला लागले. तर चला आता काढायसारखं तर काही नाही आहे, दोडका पण नाही आहे. 4 घेऊन गेलो घरी दोडकं आणि भोपळा छोटा आहे. तर आता काही नाही आहे काढायसारखं. तर आता थोड्याशी ना ऊन जरा कमी झालं की नाही, जरा पाणी मारायचं झाडांना सगळ्या. हे बघा फुलांची झाडं पण आहे ती. इथलं सगळं जाळलं होतं त्या दिवशी आम्ही राहायला आलतो ना रात्री. सगळं हे कचरा काढला काकांनी, मोठी झाडं. आणि मग ही जे रेशमी काटा आहेत ना, हे अजून जरा गोळा करणार आहे खराट्यानं सगळं. आणि मग जवळ थांबून आपलं जाळ लावून मग विजवला का नाही, मग उडून पण जात नाही आणि कचरा पण स्वच्छ होतो आहे आपल्या दारासमोरचा. आणि हे बघा ही झाडं पण वाळायला लागलेत. तिथं बघा ते काट्या ठेवल्यात बघा काढून. आता ती समोरचा पट्टा पण आम्ही राहायला आलो का नाही करणार आहे एक दिवशी स्वच्छ. तर हे बघा मुळ्याला पण पाणी नाही. आता सगळे म्हणतात हरभऱ्याला पाणी नका देऊ. आणि मला वाटतं हरभऱ्याला पाणी द्यावं. तर थोडा हरभरा वाळला आहे आणि थोडा कसा आहे अजून कवळा असल्यासारखा आहे. त्यामुळं ना मुळ्याला पण पाणी मिळून झाले हो. त्यामुळं काय हो हे काय बघा चांगलं लागले ते, पण मुळ्याला पाणी नाही आहे. काय करायचं, मुळा वाळायला लागलाय ना. हे बघा इथं पण आहे छान आलं आहे. इथं पण आलं, ही छोटी आहे ती, ही आहे मोठा.
एक काढला. आता इथं बघूया अजून एक त्या दिवशी काढून नेलता. आजीला आमच्या असा कच्चा मुळा आवडत नाही, पण त्याला मुळ्याची भाजी आवडते. तर मग आम्ही काय करतो, मुळ्याच्या शेंगा आणि मोठी मुळं जी किसून करतात ना भाजी, ती घेऊन जातो. म्हणजे कशाच तरी भाजीच्या निमित्ताने असू द्या, पण पोटात मुळा जाणं जरूर आहे. आपली किडनी जी असते ना ती स्वच्छ करते मुळा, तेव्हा मुळा पण आपल्याला जरूर आहे खायला. तर चला एक मुळा पण मिळाला. आणि अजून तिथं पालक आहे, ती जरा थंड्या टायमाला काढते. अजून एक इथं आहे बघा मुळ्याचं, ते चांगलं आलं का बघते जरा. दाट मोठा आहे का बारीक आहे, पाईपनं जरा पाणी घालायचं. हां ही पण मोठा आहे, ही पण काढूया. चला 2 मुळं निघाली. आता 3-4 आहेत तिथं. नंतर आता आपण काय करू, काय काका आराम करायला आले. तिथं जरा गवती काढलं आणि वांगे झाडं काढली ना त्या साईडची. काय करायचं, गहू निघाल का नाही, एक चांगला चौक वप्पाच करायचा होता यार. तिथं मुळं, एक साईडला कोथिंबीर, एक साईडला मेथी, थोडं थोडं लावायचं. आता मिरचीची रोप आहे, त्याला मिरची आहेत, त्याला बघू गव्हा येते ते. आणि मग ही गवतीच्या पण लावून टाकायचा. हे बघा गवतीच्याचं एक इथं नाही, आत्ता नका लावू, येता जाता देण्यानं पाणी मारा. आता लावलं का नाही, ऊन आपण नाही आलो तर वाळून जातं. ही सावलीत असते झाडाची घराची, काय तर लावायला नको. तिथं ठेवून टाकूया वर सावलीत. हां उन्हाच्या झपाट्यानं काय होतं, वाळतंय हो. ठेवा का नको, अच्छा असू द्या. नाही तिकडं नको, तिकडं वाळून जाईल. इथं शेतात नाही येता येते फुललं म्हणजे चांगलं. एक असं चांगला मोठं खोल आळं करायचं आणि त्यात लावायचं. कुठं तिथं आलं आहे की एक, तिथं लावलं आहे. ही एक पिशवीत ठेवलं होतं घरी न्यायसाठी, बरं नको घरी येत नाही. ती सारखं काढतो ना, मग येत नाही. इथं जरा दाट फुलू द्या, मग काढून आपण हिथनं नेता येते आलं की शेतात. चला आता पाणी, मिरच्याला फुलं लागायला लागले ती काय, आणि मोहरीला पण हे बघा शेंगा लागल्या त्या. तर आता पुढच्या वर्षी मी काय करणार आहे मला सांगते. हे बघा कांद्याची एकच पेंडी आणून काकांनी लावली ती, तर चांगले आल्या बघा. हे बघा लसूण काय एवढा चांगला आला नाही, पण कांदा इथं वल असते ना तेव्हा चांगला मस्त झाला आहे. आणि मिरचीची पण इथं ओल असते, त्यामुळे मिरचीची पण एक 10-12 झाडं लावल्यात. तर आता एक गवत आता बसून रोज जरा सकाळचं येऊन काढलं चांगलं आहे. आणि त्या गव्हामुळं दिसत नाहीत मिरच्या, ती बघा तिकडं आल्यात फुलं लागल्यात. सगळं गवत काढून चांगलं करून घ्यायचं आणि इथंच लावून टाकायचं एवढ्या. म्हणजे इथं पाईप लावले असते, पाणी असते ना, इथले पाणी लावलं की भाजीपाला. ही काकडीचं आहे का हो, हां काकडीचं बी आणलं होतं. अहो फुल लागायला लागल्यात, मग तिथं वेळेला पैसे लावायला नव्हतं का. हे काय, ही काकडीचं बी आहे मला वाटते, पिवळ्या फुलाचं. बघा आले तर चांगलं आहे. मग हां पसरत आहे की, काठी लावायची. हां एक काठी लावायची, 2 लावायच्या आणि असं गोल करायचं त्या दोन्ही काठीला, मग त्याच्यावर चढू द्यायचं. बघू आता आतोलन मी आलो ना, मग त्या दिवशी त्याला काठी लावतो. आता राहू द्या, आता आपल्याला भरपूर काम आहे. पाणी मारायचं जरा झाडांना, आणि तिकडे जाऊन जरा केळीची झाडं वाळायला लागल्यात, तिकडेही पाणी मारतो. चिकूच्या झाडाला मारलं होतं, चिकू मोठा व्हायला लागला आता. आणि पेरू झाड आलं का मग जळायला लागलं करतं ते उन्हानं. त्याच्या खाली का नाही आळं करायचं, आळं केलं की येतं आहे चांगलं, म्हणजे पाणी राहतंय ना आळ्यात. काकाच काय चाललंय बघा, आता गहू वाळले ना. हे बघा गहू वाळून चालले आता, म्हणजे आता काढायला आलं आहे. त्यामुळं आम्ही ते पाईप मोटर चालू केली नाही. आणि काका काय करायला, बादलीत पाणी घेऊन हे बघा भांड्यानं आपल्या कोबी फ्लावरची जी रोपं आहेत ना त्याला चाललंय लावायचं. टमाटर पण तसं टाकायचं, तसंच अर्ध टाकायचं टमाटरला. कांदा हां मिरचीलाही फुल लागायला आलं. चल तिकडं मिरची आले त्या रोपांना. हे जरा दगड काढायचं आहे बघा. हे ना पायाला आत्ता मला लागला आहे बघा. हे लावलाय कसा उभा केलाय, आडवा ठेवलाय. हे असं येत, हे काय ही येई जायच्या वाटावरच आहे. हे काढायला लागत नाही. ही ईट अशी ठेवली ना तरी पायाला ठोकर लागत नाही. दगड कसा असतो लागतो, ईट पण लागतेच. मेथीची भाजी फुलाला आल्या बघा. आता कशी काढायची, फुलाला आल्या. शेंड नेलते मी काढून, पण आता शेंगा लागल्यात ना. शेंड घ्यायचं म्हटलं तरी बी सगळं ही जाते फुला. असं द्या मेथी येऊन अशी पडली ना, एवढी मेथी, तर पावसाळ्यात आपल्याला भाजी येत्या. अशीच येऊन जाईल भाजी.
हां ही पण चांगली आहे मेथी. नाही गोल पानाच नाही आंबड्या पाणी नाही तरी चांगले आहे हो. गोल पाणी भाजी नेलते ना मी. आणि ही लाल भाजी तेवढेच 4 रोपं आलेत बघा किती. हां हे बघा तेवढं झाले. हे बघा भरपूर टाकलं होतं बी पण किती थोडा आला. आपल्या टेरेसवरचं नुसतं पडूस तर अवकाश बी लगेच असं भर. त्या ह्याला टाका शेवग्याच्या तिथं टाकलं का बारक्या रोपांना 3 रोपं आल्यात ना. हां टाका त्याला. हां मग या आता मोटर लावून द्या पहिलं उशीर लागतो. आता पाणी भरायला बाकी जायला. ही बालटी आत ठेवून या तोपर्यंत मी पालक आहे काढते जरा आमटीला होते पालक. इथं छोटी छोटी पालकची हे काय चांगली आहे वाळून जाते. नाही तर बिया तर भरपूर आल्या त्या तिथं त्या साईडला. तिथं जे पहिल्यांदा लावली होती ना पालक एवढ्या बिया आल्यात ना. ते काढल्यानंतर तुम्हाला दाखवेल. आता एवढं म्हणजे जी बियाचं ते हे असतं ना तुरा ते असा वल्ला आहे अजून पण बिया मोठ्या मोठ्या झाल्यात चांगल्या वाळायसारख्या. पण हिरवा आहे त्यामुळं काढता येत नाही. पूर्ण वाळून पिवळं पिवळं झालं की मग काढायचं. तर पालक काढते मी. हे बघा बसून थोडं आहे ते. काका कसं करतात बघितलं का. तू बोल असं करण्यात ना पहले आप करण्यात लखनऊ के 2 नवाबों की गाड़ी चली जाएगी. पहले आप पहले तुम. तर काकांना बोलू वाटत नाही. काकांना नसतं चिडू वाटतं आणि वरडू वाटतं माझ्यावर. तर मग मी आता म्हणलं पालक काढूया आणि मग पाणी मारूया. मग वल्ल झाले की मग पालक पण काढा येणार नाही. वांगी काढून ठेवली आणि भोपळा येते ती छोटे छोटे आहेत अजून आणि मुळा पण काढला 2. तर आता पालक काढते आणि मग चला पाणी बिणी मारून घेतो मग जातो. आता 4 वाजून गेले. हे बघा गाईज ह्या साईडला आहे का नाही झाडं चांगली दाट आल्यात काय. हां इथं मारा की इकडं. आणि ह्या साईडला कसं झालं आहे इकडं जरा पाणी कमी पडल्यामुळं ना हे झाडं जरा पातळ आल्यात. तर आता इथं पाणी मारायचं चाललंय. आणि पहिलं आपण मोटर चालू केलं की नाही हो इकडं मारायचं आणि मगच बाकीकडं जायचं म्हणजे राहतं हो. आणि ह्या उन्हाळ्यात तर ह्याला पाणी पाहिजे चांगलं तर ती झाडं जरा चांगली येतील. आणि एवढा उन्हाळाभर वाचवलं का नाही मग पावसाळ्यात का नाही अशी दाट होतील बघा. ही जी दाट झाल्यात का नाही ही अशी लाईन चांगली दाट होईल ती. ही बघा ही कशी झाली बघा किती छान झाल्या. त्यामुळं का नाही आता ही सा राहिलेली एवढी दाट झाली पाहिजे चांगली आणि छान दिसेल दाट झाली तर. हा ना माझ्याकडं